सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रदेश परिसरातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे। आज दुपारी 12:30 वाजता मातोश्री इथं बैठक होणार आहे। या बैठकीत प्रामुख्याने बोरिवली, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रणनीतीवर तिथल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल। ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे। या परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी आणि पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी या बैठकीत चर्चा केली जाईल असं समजतंय। या बैठकीमध्ये एमएमआर रिजनमधील महापालिकांचाही उद्धव ठाकरे आढावा घेतील। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वेदांत, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडक देण्यासाठी ठाकरेंकडून काय रणनीती आखली जाते? आज कोणाकोणाच्या बैठका आहेत, कसं आयोजन करण्यात आलंय? सर्वच पक्ष महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करताना पाहायला मिळेल आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एमएमआर रिजनमधील 3 महत्त्वाच्या महापालिकांचा आढावा घेण्याचं आज नियोजन केलं आहे, ज्यामध्ये ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका आणि नवी मुंबई महापालिका या 3 महापालिका अंतर्गतचे पदाधिकारी नेते यांना आज मातोश्रीवर दुपारी 12:30 वाजता बोलवलेलं आहे। जर आपण बघितलं तर पक्षफुटीनंतर कल्याण डोंबिवली आणि ठाणे या 2 शिंदेंच्या शिवसेनेचे बालेकिल्ले झालेले आहेत, कारण मोठ्या संख्येने पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, काही नेते हे शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी आपला शिवसेनेचा गड राखण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सुद्धा आता प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळेच ही आढावा बैठक आज बोलवण्यात आलेली आहे। एक तर डॅमेज कंट्रोल करायचं आहे, कारण आपण बघितलं की ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक माजी नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेत गेलेली आहेत, त्यामुळे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न हा पूर्णपणे केला जाईल। शिवाय एक रणनीती आखली जाईल की एमएमआर रिजनमधील या 3 महत्त्वाच्या महापालिकांमध्ये जर सत्ता आणायची असेल तर कशा प्रकारे ग्राउंड लेवलवर काम केलं पाहिजे, संघटनात्मक बांधणी असेल किंवा मग लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं, या सगळ्याची रणनीती आजच्या या बैठकीत आखली जाऊ शकते। शिवाय आढावा सुद्धा उद्धव ठाकरे या बैठकीत घेतील। महत्त्वाचं म्हणजे मनसेसोबत युतीची चर्चा सुरू असताना ठाणे महापालिका त्यासोबत कल्याण डोंबिवली महापालिका इथे सुद्धा मनसेची ताकद आहे आणि त्यामुळे जर मनसेला या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोबत घेतलं तर नेमका कसा फायदा होऊ शकतो याचा सुद्धा आढावा उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकारी नेत्यांकडून घेतील। त्यामुळे एमएमआर रिजन मधील या 3 महापालिकांच्या अनुषंगाने आणि कशा प्रकारे तयारी करायची या दृष्टीने आजची बैठक महत्त्वाची असणार आहे। निश्चित।